असते का? तिला चौकात जायची कविता असते, बंधनात कविताच नसते. आणि तुम्ही बंधने घालून कविता लिहायला सांगतात. आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, आम्ही साने गुरुजींची धडपडणारे लेकरं आहोत, आम्ही महात्मा गांधीला आपला बाप मानणारे लोक आहोत. आणि आम्ही या ठिकाणी सांगतो आम्हाला कवितेला कोणतीही बंधनं नको. जे मनाची शिल्पी असेल ती कविता असेल असं मी मानणाऱ्या पैकी आहे. कोणत्या युगामध्ये आपण वावरतो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटतं. माझ्या कवितांचं, माझ्या प्रवासपर्यंताचं, माझ्या कथांचं, माझ्या कादंबरीचं किंवा माझ्या अनुभवांचं मी जे लिहितो त्याचं पुस्तक व्हावं. आणि मग मी हे पुस्तक व्हावं म्हणून पहिल्यांदा माझा कच्चा मसुदा तयार करतो. सुरुवात होते तिथून. आता हा कच्चा मसुदा याच काना मात्रा वेलांटी उकार बरोबर आहे का नाही हे पहिले तपासून घ्या. अरे असं काय प्रमाण भाषा आहे ही? कोणती प्रमाण भाषा आहे? माझा उच्चार एखादा दीर्घ असू शकतो, तुमचा ऱ्हस्व असू शकतो. माझा उच्चार दीर्घ असेल तर मी दुसरी वेलांटी देईन, तुमचा उच्चार ह्रस्व असेल तर तुम्ही पहिली वेलांटी द्याल. पण तुम्ही तपासायला दिलं तर तुमच्या पद्धतीने तपासतात. प्रकाशकाकडे दिलं तर तो माझा आशयच बदलून टाकतो. लेखकापुढे पहिली समस्या ही असते की व्याकरणाच्या चौकटीमध्ये तुमचं लेखन लिहित असताना तर त्याचं सौंदर्यच गमावून बसतं. ही लेखकापुढची पहिली समस्या आहे. बरं ठीक आहे, बुवा काही अडचणीला आपण सामोरं जाऊ. झाला तुमचा कच्चा मसुदा तयार. आणि आता तुम्ही ते छापायचं म्हणून प्रकाशकाकडे गेला तर प्रकाशक म्हणतो अहो आता अलीकडे लोक वाचतच नाही, हे काय करू मी? हा पण आपण छापू. आणि तो काय करतो? तो तुम्हाला असा बरोबर त्याच्या चक्रात अडकवतो. आणि तो म्हणतो किती प्रती काढायच्या? आपण म्हणतो 500 किंवा 1000. तो म्हणतो ठीक आहे, हे बाबू हा आज बट्ट्याचा धंदा आहे, मला याच्यात काही परवडणार नाही. असं कर, तू याच्यातले 500 पुस्तकं छापले तर 300 विकत दे, 1000 पुस्तकं छापले तर 500 विकत दे आणि मग आपण पुस्तक छापू. मी बी लेखक, मी बी कवी. मी म्हणतो ठीक आहे, मला माझ्या मित्रांना